Hello dear students, welcome all of you in today's class. Today we are learning cyber law. In our previous lecture we had discussed about what is cyber law, introduction to cyber law and benefits or advantages of cyber law that we learned previously. After that we learn what is ethics and what is moral. We learn definition of ethics and morals also. Morals are standards of behavior, principles of right and wrong behavior. Thus morals are dictated by society, culture or religion. हे आपण ऑलरेडी मॉरल मध्ये बघितलं होतं. अँड इथिक्स आर चोजन बाय पर्सन हिमसेल्फ. Maybe ethics is a moral philosophy and that is discipline concerned with what is morally good and bad or right or wrong. हे आपण पाहिलं मागच्या वेळेला. Which activities are included in criminal activities ते सुद्धा आपण पाहिलं होतं. And we discuss about software piracy. Software piracy means copyright violation of software created originally by an individual or an institution. त्याला आपण म्हणतो सॉफ्टवेअर पायरसी. टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट अनऑथराइज्ड एक्सेस. आता हा सुद्धा बघा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टरचा. सो कॉन्सन्ट्रेट ऑन धिस. अनऑथराइज एक्सेस म्हणजे काय म्हणतो आपण, ज्याला मराठीत आपण म्हणणार अनाधिकृतपणे मिळवलेला प्रवेश, त्याला आपण काय म्हणतो तर अनऑथराइज्ड एक्सेस म्हणतो. Gaining access without the user's permission is known as unauthorized access. म्हणजे युजरची परवानगी न घेता जर का तुम्ही अनाधिकृतपणे प्रवेश करत असला, म्हणजे तो डाटा एक्सेस करत असलात, तर आपण अनऑथराइज्ड एक्सेस करतोय. Authorization means granting access to rights to resources which is related to information, security, computer security and to access control in particular sector. आता आपण जसं अनऑथराइज्ड एक्सेस जर म्हटलं तर ऑथराइज्ड एक्सेस म्हणजे काय हे पण आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. तर ऑथराइज्ड एक्सेस म्हणजे काय, तुम्ही एखाद्या व्यक्तीला राईट्स देताय, म्हणजे अधिकार देताय. हो, हे रिसोर्सेस एक्सेस करण्याचा ना तुला अधिकार आहे, म्हणजे तुला मी परवानगी देते, तू हा डाटा एक्सेस करू शकतो. किंवा हा डाटा एक्सेस करताना तू या एका स्पेसिफिक सेक्टरमध्ये एका विशिष्ट कारणासाठी या माहितीचा वापर करू शकणार असं आपण सांगतोय. म्हणजे इनडिरेक्टली त्या ऑथराइज पर्सनने ते दिलेले राईट्स असतात, त्याला आपण ज्याला राईट्स दिलीत, ज्याला अधिकार दिलीत तो ऑथराइज पर्सन, आणि ज्याला अधिकार नाहीये पण तो डाटा एक्सेस करतोय त्याला आपण म्हणणार अनऑथराइज पर्सन. दिस इज टिपिकली पॉसिबल when a particular software or service is purchased through legal and formal procedure. आता आपण जे ऑथराइज्ड एक्सेस म्हणतो म्हणजे तो लीगली ते सॉफ्टवेअर एक तर परचेस केलेलं असेल किंवा त्याच्यासाठी अर्थात त्याला पेमेंट केलेलं जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ते ऑथराइज्ड पर्सनने घेतलंय. Attempting to get information like email, bank account, intellectual or any other personal and confidential information from unauthorized person is known as accessing the machine illegally. म्हणजे पहा, तुमचा बँकेचे डिटेल्स असतील किंवा तुमचे ईमेलचे डिटेल्स असतील. इंटेलेक्च्युअल म्हणजे आपण म्हणतो ज्याला तुमचा बौद्धिक क्षमतेचा असलेला काही एखादा डाटा असेल, जर तो त्या ज्याचा तो ओन्ड म्हणजे ओन्ड बाय समवन, त्या डाटावरती एखाद्या व्यक्तीची मालकी आहे, तर त्या व्यक्तीची विदाउट टेकिंग हिज परमिशन हु ओन दॅट डाटा, दॅट इज अनऑथराइज्ड एक्सेस. अँड द पर्सन who access that data unauthorized way, that person is known as unauthorized person. Okay,
तर आता आपण बघा इथे काही वेज बघतो आहोत अनऑथराइज्ड एक्सेसचे, की कशा प्रकारे डाटा अनऑथराइज्डपणे एक्सेस केला जातो. तर हे पॉइंट सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हॅकिंग फायनान्शियल और बँक अकाउंट रिलेटेड इन्फॉर्मेशन. आता हॅक करणं आपण आधी बघितलं. हॅकर मीन्स एक प्रकारचा जो थेफ्ट आहे, तो स्टीलिंग करतो आहे डाटाचं, चोरी करतो आहे डाटाची, त्याला आपण हॅकर म्हणतो. तर तो एखादा पर्सन बँकेच्या अकाउंटची डिटेल्स किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन, जिथे तुमचा पैशांच्या स्वरूपातला डाटा स्टोअर केलेला आहे, म्हणजे आपण ज्याला डिजिटल कॅश सुद्धा म्हणू शकतो, तर ते जर तो एखादा व्यक्ती हॅक करतोय म्हणजे तो अनऑथराइज्ड एक्सेस करतोय. नेक्स्ट, स्टीलिंग ऑर्गनायझेशनल और इंटेलेक्च्युअल इन्फॉर्मेशन. एखाद्या संस्थेची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा जो त्याचा बौद्धिक डाटा म्हणतो आपण, म्हणजे त्याचं नॉलेज आहे, त्याने एखादं सॉफ्टवेअर क्रिएट केलेलं असेल, त्याची एखादी थीम असेल, मग असं कंपल्सरी नाही आहे की ते सॉफ्टवेअर रिलेटेडच असतं म्हणून. एखाद्याची म्युझिकची धून वगैरे पण असू शकतं की ज्याचं कॉपीराइटेड मॅटर आहे. तर ते स्वतःचं काहीतरी पर्सनल जे स्टील करतंय दुसरा कोणीतरी त्याची परवानगी न घेता, त्याला पण आपण अनऑथराइज्ड एक्सेस म्हणतो. नेक्स्ट, इल्लीगल मॉनिटरिंग ऑफ इन्फॉर्मेशन ओन्ड बाय अदर युजर. आता हे ओन्ड बाय अदर युजर मीन्स एखाद्या व्यक्तीची जर त्या एखाद्या इन्फॉर्मेशन वरती हक्क आहे, मालकी हक्क आहे, तर त्याची परवानगी न घेता त्याला मॉनिटरिंग करणं म्हणजे ऑब्झर्व करणं की हा डाटा कुठपर्यंत जातोय, हा कोणाला सेंड करतो आहे, याच्यावर लक्ष देणं हा सुद्धा इनडिरेक्टली काय आहे तर अनऑथराइज्ड एक्सेसच आहे. नेक्स्ट, इल्लीगल यूज और ब्रेक ऑफ लॉग इन अँड पासवर्ड ऑफ अदर युजर. आता हे पण लॉग इन अँड पासवर्ड ब्रेक करणं हे पण एक चुकीचं काम आहे आणि बरेच लोक ज्यांना आपण अर्थातच हॅकर्स म्हणतो, कारण चॅप्टरच आपलं मोस्टली त्यावरच डिपेंडंट आहे, त्यावर बेस्ड आहे. तर ही जी पर्सन्स आहेत जी एखाद्या व्यक्तीचं युजर नेम माहिती असताना त्याचा पासवर्ड ब्रेक करतात, किंवा जर त्यांना तो पासवर्ड माहिती असेल तर त्याचा इल्लीगल यूज करतात, म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावाने मेल वगैरे सेंड करणं म्हणा, किंवा मग काहीतरी रिप्लाय करणं म्हणा, तर हा काय झाला एक प्रकारचा अनऑथराइज्ड एक्सेस झालाय. नेक्स्ट आहे कॉझिंग इंटेन्शनल इरिटेशन टू अदर युजर्स बाय मीन्स ऑफ डॅमेजिंग सॉफ्टवेअर अँड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. म्हणजे एखादा जो काही डाटा आहे तर इंटेन्शनली म्हणजे स्वतःहून फोर्सफुली तुम्ही काय करता, एखादा व्यक्ती काय करतो आहे त्याला त्याचा त्रास व्हावा म्हणून त्याचा वापर करणं. जसं आपण आता आधी इथे म्हटलं की एखादा व्यक्ती ज्याला पासवर्ड माहिती आहे, मग पासवर्ड जर माहिती आहे तर फक्त त्याला ते नॉलेज म्हणून जर का त्याने एखाद्याचे ईमेल्स वगैरे बघितले असतील तर तो भाग वेगळा, परंतु त्याला माहिती आहे म्हणून दुसऱ्याला तो मुद्दामून त्याला रिप्लाय करणं, त्याच्या नावाने रिप्लाय करणं, म्हणजे फोर्सफुली समोरचा इरिटेट व्हावा, त्याला काहीतरी त्रास व्हावा, या दृष्टिकोनातून जर एखादा व्यक्ती काही ऍक्टिव्हिटी करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तो काय आहे तर अनऑथराइज्ड एक्सेस आहे. म्हणजे बघा सायबर क्राईम्स मध्ये आपण आधी पाहिलं सॉफ्टवेअर पायरसी हा एक क्राईम आहे. नेक्स्ट आपण बघितलंय अनऑथराइज्ड एक्सेस, हा सुद्धा काय आहे तर एक सायबर क्राईमच आहे. आणि थेरीच्या दृष्टिकोनातून म्हणजे पॉइंट जर लिहायची म्हटलीत एक्झामसाठी तर अनऑथराइज्ड एक्सेस हा सुद्धा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नॉलेजसाठी तर आहेच आहे आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो पॉइंट आपला खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आपण आता बघतोय कॉपीराइट व्हायोलेशन.
आता कॉपीराइट इज अ लीगल राइट that gives the creator of a literary, artistic, musical or other creative work the sole right to publish and sell that work. भरपूर सिच्युएशन्स मध्ये असं असतं बघा की ॲक्च्युली डाटा एका पर्सनचा आहे, त्याचा ओन्ड आहे, स्वतःचा आहे, परंतु त्याने एखाद्या व्यक्तीला त्याचे राईट्स दिलेत, अधिकार दिलेत की हां तू याचा वापर करू शकतोस. मग तो जो कॉपीराइट ओनर आहे त्याला राईट्स दिलेली आहे टू कंट्रोल रिप्रोड्यूस ऑफ देअर वर्क. म्हणजे तू त्याचं डुप्लिकेशन पण तयार करू शकतो, त्याचं रिप्रोड्युसिंग करू शकतो, इन्क्लुडिंग द राईट टू रिसीव द रॉयल्टी पेमेंट फॉर द रिप्रोडक्शन. आणि पहा म्हणजे एका व्यक्तीने ते सॉफ्टवेअर म्हणा किंवा मग एखादं म्युझिकल धून असेल, त्याचं काहीतरी लिटररी वर्क आहे जे त्याचं स्वतःचं तयार केलंय, पण त्याने दुसऱ्या कोणाला तरी ते लीगली पाठवलंय, लीगली सेंड केलेलं आहे, म्हणजे त्या ऑथराइज पर्सनला ते दिलेलं आणि त्याला ते राईट्स दिलेत की तू त्या डाटाला रिप्रोडक्शन करू शकतोस, म्हणजे त्याचा डुप्लिकेशन्स तयार करू शकतो, त्याच्या कॉपीज तयार करू शकतो, कारण त्याच्यासाठी ऑलरेडी त्याने त्या ओनरला पेमेंट केलेलं आहे. आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की एक व्यक्ती आहे ज्याने एक सॉफ्टवेअर तयार केलंय आणि त्या व्यक्तीने ते सॉफ्टवेअर दुसऱ्या एखाद्या पार्टीला कोणाला तरी ते सेल केलं, त्याच्या अगेन्स्ट त्याला पेमेंट मिळालं आणि त्या समोरच्या पार्टीला सांगितलं की तू ना याला रिप्रोड्यूस कर, म्हणजे त्याचे आणखी कोड्स तयार कर आणि मार्केटमध्ये त्याला सेल कर. तू जेवढे कोड्स त्याचे क्रिएट करशील त्याच्या अगेन्स्ट मला काही ना काहीतरी रॉयल्टी पेमेंट मिळावं, म्हणजे मिनिममली मला काहीतरी चार्ज दे, बाकी रिप्रोडक्शन करण्याचं काम जे आहे हे तू कर. म्हणजे इनडिरेक्टली या सिच्युएशन मध्ये डाटा एका व्यक्तीचा होता, पण त्याने ज्या पार्टीला ते सेंड केलेलं तो व्यक्ती काय करतोय, त्याचं रिप्रोडक्शन करतोय, पण ते लीगली वेने, कारण तो ऑलरेडी त्या मेन ओनरला त्याच्या अगेन्स्ट रॉयल्टी पेमेंट देतो आहे. ओके, तर ते त्याच्या नियमांचं उल्लंघन जर कोणी करत असेल, म्हणजे त्या समोरच्या पार्टीने रिप्रोडक्शन तर केलं पण त्या ओनरला त्याचं जर का पेमेंट जे आहे ते केलेलं नसेल, म्हणजे तो व्यक्ती कॉपीराइट व्हायोलेशन करतोय, कॉपीराइटच्या नियमांचं उल्लंघन करतोय. जर तो नियमात राहून डुप्लिकेशन करत असेल, त्याचं रिप्रोडक्शन करत असेल तर ते लीगली आहे, पण ओनरला त्याचं पेमेंट न देता जर तो करत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, कॉपीराइट व्हायोलेशन. आणि जो ओन्ड डाटा असतो म्हणजे स्वतःचा डाटा असतो त्याला कॉपीराइट सिम्बॉलने कॉपीराइटेड केलं जातं. बऱ्याचशा सॉफ्टवेअर्सला बघा, आपण जी सॉफ्टवेअर वापरतो, जेव्हा तुम्ही एखादं सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करता किंवा मग एखादं ॲप सुद्धा असतं, जेव्हा तुम्ही त्याचं इन्स्टॉलेशन करता त्या इन्स्टॉलेशन गाईड्समध्ये जर का असा कॉपीराइट सिम्बॉल असेल तर आपण त्याला इल्लीगली डाउनलोड करू शकत नाही. आणि सपोज जरी ते डाउनलोड झालं किंवा डाउनलोड केल्या गेलं, युजर त्याला वापरत असला तरीही तो इनडिरेक्टली इल्लीगली त्या सॉफ्टवेअरचा वापर करतोय, म्हणजे तो व्यक्ती सुद्धा कॉपीराइट व्हायोलेशन करतोय. बऱ्याच सिच्युएशनमध्ये एखादं सॉफ्टवेअर सेलिंग करण्यासाठी ओनरने तयार केलेलं असतं, पण त्याला हॅक करून काही एखादा कोड चेंज करून त्याचं डुप्लिकेशन करून अदर युजर्सला ते सेंड सुद्धा केलं जातं. पण जर का त्या ओरिजिनल डाटाला कॉपीराइटेड मार्क असेल आणि दुसरा एखादा व्यक्ती त्याचा वापर करत असेल, म्हणजे तो कॉपीराइटच्या नियमांचं उल्लंघन करतो. ओके, तर आता आज बघा आपण परत 2 टॉपिक्स बघितली. अनऑथराइज एक्सेस हा पण एक सायबर क्राईम आहे आणि कॉपीराइट व्हायोलेशन हा पण एक क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे. that we discuss in our today's class. In our next lecture we will discuss about some other topics, that means what is cracking, cyberbullying, phishing,
these topics we will discuss in our next lecture. So have a nice day.